नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण अतिशय सुंदर 7 ते 1 ठिपक्यांची आगळीवेगळी नाविन्यपूर्ण रांगोळी काढणार आहोत। तर सुरुवातीला आपण रांगोळीला लागणारे ठिपके काढून घेऊयात। तर अशा प्रकारे मी 7 ठिपके काढून घेतलेले आहे। आता आपल्याला थोडासा गॅप सोडून त्याच्या खाली 5 ठिपके काढून घ्यायचे। मग मी 5 ठिपके काढून घेतले। तर आपल्याला ठिपके असे 7 नंतर 6 तर मधोमध ठिपके आपल्याला नाही घ्यायचे, तर ऑड नंबर्स घ्यायचे। तर 7 नंतर मी इकडे 5 घेतले। आता याच्या खाली मधोमध आपल्याला 3 ठिपके खाली काढायचे आणि मग 1। आता ज्या पद्धतीने आपण खाली ठिपके काढले आहेत सेम तसेच आपल्याला वरच्या बाजूला पण काढून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण रांगोळीला लागणारे ठिपके काढून घेतले। आता यानंतर इकडे जी ही 3 ठिपके, हे जे वरचे सुरुवातीचे 3 ठिपके त्यांची लाईन आपल्याला बघायची। तर हे जे 3 ठिपके यांचे जे इकडे पहिले 2 ठिपके, शेवटचा ठिपका आपल्याला नाही घ्यायचा आहे। तर पहिले 2 ठिपके त्याच्यानंतर त्याच्या एकदम समोरासमोर म्हणजे हे 2 ठिपके जे 5 ठिपक्यांच्या लाईनवर आहे, तर हे 2 आणि हे खालचे त्याच्या समोरचे 2 ठिपके असे 4 ठिपक्यांवर आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर आता यानंतर पुन्हा आपण इकडचे टोकाचे 3 ठिपके बघणार आहोत, तसेच इकडे 3 ठिपके आणि इकडे पण 3 ठिपके। तर आता जसं इकडे केलं तसे हे जे 3 ठिपके आहेत 1 2 3 हा ठिपका आपल्याला नाही घ्यायचा आहे। तर हे 1 2 3 त्याचे शेवटचा ठिपका 3 नंबरचा सोडून द्यायचा आहे। पहिले 2 ठिपके आणि त्याच्यानंतर ही जे 5 ठिपक्यांची लाईन आहे त्यांच्यावरचे मधले 2 ठिपके म्हणजे यांच्या समोरचे। तर हे पहिले 2 ठिपके आणि त्यांच्या समोरचे या 4 ठिपक्यांवर आपण बॉक्स काढून घेऊ। आता यानंतर परत इकडे खाली 3 ठिपके आहेत, तर आपल्याला पहिले 2 ठिपके घ्यायचे, तिसरा आपल्याला सोडून द्यायचा आहे। पहिले 2 ठिपके आणि त्यांच्या समोरचे 2 ठिपके या 4 ठिपक्यांवर आता बॉक्स काढून घे। आता त्याचप्रमाणे उरलेले हे जे 3 ठिपके आहेत हे 1 2 आणि 3, तर तेथून पण आता आपल्याला सुरुवातीपासून इकडे बघायचं आहे। तर हा 1 2 3 म्हणजे वरचा ठिपका आहे, त्याला आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि हे पहिलेचे 2 ठिपके आणि त्याच्या समोरचे 2 ठिपके यांच्यावर पण आपण बॉक्स तयार करून घेऊ। तर आता इकडे तुम्ही बघू शकतात की मी सर्व बाजूंनी बॉक्स तयार करून घेतले। जर असं अवघड जात असेल तर तुम्ही एक बघू शकतात की हे जो बॉक्स आहे पहिला आपण काढला होता त्याच्या समोर कोणता बॉक्स नाही आहे, मग हा आहे याच्या समोर देखील कोणता नाही, म्हणजे हा खालचा आहे तर हा थोडा तिरकस आहे, मग याच्या पण लाईनमध्ये हा नाही आहे, तिरकस आहे, आणि हा पण याच्या समोर कोणता बॉक्स नाही आहे। म्हणजे इकडे जर आपण सुरुवातीची लाईन बघितली 1 2 3 त्याचे नंतरचे 2 ठिपके घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर इकडे पण आपल्याला इकडे वरचे 2 ठिपके घ्यायचे आहेत, ह्या साईडनी इकडचे 2 ठिपके घ्यायचे आणि इकडून सुरू करताना 1 2 3 खालून काउंट करताना खालचे 2 ठिपके घेतले। तर अशा पद्धतीने आपण बॉक्स काढून घेतले।
त्यानंतर या बॉक्समध्ये मी 2 आडव्या आणि उभ्या रेषा काढून घेते. तर अशा प्रकारे आपण या बॉक्समध्ये सर्व बॉक्समध्ये आपण असे उभ्या आणि आडव्या रेषा चेक्स सारखं काढून घेतलेलं आहे. तर आता ह्यानंतर इकडे तुम्ही बघू शकतात की प्रत्येक बॉक्सच्या समोर म्हणजे जे शेवटचे ठिपके आहेत, असे जे प्रत्येक बॉक्सच्या समोर जे शेवटचे ठिपके, इकडे आपण एक कळीचा आकार तयार करून घेऊ. तर अशा पद्धतीने सर्व जे बॉक्स होते त्यांच्या समोर जो शेवटचे ठिपके राहिलेले होते, जे शेवटचे टोकाचे ठिपके, त्यांच्यावर आपण हा कळीचा आकार तयार करून घेतला आहे. तर आता ह्यानंतर इथपर्यंत झाल्यावर हे जे आपण बॉक्स काढले आणि यांच्यामध्ये ज्या आडव्या हॉरिझॉन्टल लाईन्स आपण काढलेल्या आहेत, तर आता जी पहिली हॉरिझॉन्टल लाईन होती म्हणजे जी बॉक्सची होती, तिथून आपण हा कळीचा असा गोलाकार आपल्याला येतो, म्हणजे जी उजव्या साईडची कळी आहे, उजव्या साईडचा जो आकार तयार होतो तो येतो. आता ही जी 2 नंबरची आडवी लाईन आहे, तिथून पण आपण सेम असाच फक्त जो उजव्या साईडचा आकार आहे तसाच आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. थोडा मोठा यापेक्षा तयार करायचा आहे. तर आता ह्यानंतर ही जी 3 नंबरची लाईन आहे, मग त्यानंतर 3 नंबरची लाईन, तिथून पण आपण सेम असाच आकार तयार करून घेऊ जो इथून इथपर्यंत खाली येईल. आता ही जी 4 नंबरची म्हणजे शेवटची जी बॉक्सची वरची लाईन आहे आडवी, तिथून पण आपण असाच आकार तयार करून घेऊ जो याचं थोडंसं इथपर्यंत खाली येईल. आता हेच आकार आपल्याला इथे सर्व बाजूंनी करून घ्यायचे. तर आता हे जी कळी आहे ही आडवी आहे आणि इकडे जसं उजव्या साईडची होती म्हणजे या साईडला ही वरच्या साईडची येईल. तर इकडे ही पहिली उभी लाईन झाली. आता ही 2 नंबरची उभी लाईन, तिथून आपण असा आकार तयार करायचा. आता तसंच ही जी शेवटची बॉक्सची उभी लाईन आहे 4 नंबरची, तिथून पण असाच आकार तयार करून घेऊ. आता हेच आपण दोन्ही बाजूंनी करून घ्यायचंय, सेम असंच करायचंय आपल्याला. तर आता ह्यानंतर मी चारी बाजूंनी असाच आकार तयार करून घेतलेला आहे, म्हणजे जवळजवळ आपली रांगोळी झालेली आहे. तर आता जे शेवटचं राहिलेलं आहे, तर हे जे आकार आपण तयार केले होते यांना असा आपण फक्त एकमेकांना जोडून देऊयात. तर आता जवळपास आपली रांगोळी झालेली आहे. तर फक्त शेवटचं असं आहे की इथून आपण एक आकार तयार करून घेऊ आणि ते आपल्याला इथे जोडायचं आहे. म्हणजे इथे घेतलं तर आपण ह्या टोकाला, म्हणजे ही जी कळी आहे याच्या शेवटच्या भागाला ते टोकाला जोडायचं आहे. तर आता सेम इथे पण करून घेऊ. इकडे आपण असं ते जोडून द्यायचं आणि इकडे पण असाच आकार तयार करायचा जे मी इथे केला आहे, आणि तो इथून या बॉक्सच्या या टोकापासून ते कळीच्या या शेवटच्या टोकाला जोडून द्यायचा. तर अशा पद्धतीने तो आकार मी सर्व बाजूंनी काढून घेतलेला आहे. आता यानंतर परत असाच आकार घ्यायचा, तो इकडे जॉईंट करायचा आणि नंतर आपल्याला या खालच्या कळीला तो जॉईंट करायचा आहे.
तर अशा पद्धतीने 7 ते 1 ठिपक्यांची आपली अतिशय सुंदर, नाविन्यपूर्ण आणि आगळीवेगळी रांगोळी काढून झालेली आहे। तर ही रांगोळी तुम्ही देवाजवळ किंवा कोणत्याही सणाला देखील काढू शकतात, किंवा तुमच्या घरी फंक्शन असेल तर निश्चितच तुम्ही रांगोळी काढू शकतात। ही रांगोळी दिसायला खूपच छान दिसते आणि मी तरी पण पूर्ण रंग भरलेला नाही आहे। ज्या वेळेला तुम्ही पूर्ण रंग भरणार त्यावेळेला ही रांगोळी अजूनच छान दिसेल। तर जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत तुम्ही ही रांगोळी शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।